हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 71-72 बघतोय 71-72 त्याची जयसेनाजींची टीका चालू होती। गाथा म्हणून एकदा आपण एकोचेव महत्वा सोदुवियपोतिलखणो हवधी चदुसंकमणो भणिदो पंचगुणपहाणोय छक्कापक्कमजुत्तो उवजुत्तो सत्तभंगस भावो 1890 जीवो 1098 भणिदो। काय सांगतो त्याच्यात? जीवाचं वेगळ्या वेगळ्या स्थानाच्या द्वारे वर्णन करतात। मग जीव 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे असं वर्णन केलं याच्यात। म्हणजे इकडे जवळ जीव 1 आहे तर सगळ्यांना फक्त एक जीव राशी रूपाने एकत्र करून घेतलं तर तो उलटी करायची अशी, म्हणजे तिकडं नाही जा। जर सगळ्यांना एका कॅटेगरीमध्ये घेतलं तर तो जीव 1 आहे। पुढं जीव 2 आहेत म्हणत असताना 2 प्रकार केले। हां, असं जे काय होणार ना भेद त्यापेक्षेने 2, 3, 4 असे वेगवेगळे प्रकार करून सांगितले जीवाचे। मग असे 10 स्थान आहेत, म्हणजे इथं तर वर्णन केले 10 मध्ये, असे अनेक प्रकार तुम्ही समजू शकता वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी। जसं सगळ्या कर्णानुयोगामध्ये आपण गुणस्थान, मार्गणास्थान सगळ्यापेक्षेने जेवढे भेद करत जाणार तेवढे प्रकार त्याच्यामध्ये घटित होतात। तर टीका कुठंपर्यंत आली होती आपली? झाली होती का पूर्ण? जयसेनाचार्यांची टीका हां झाली होती की, म्हणजे इथं 10 स्थान कुठले कुठले असं घेऊन सांगितले होते। काय? पृथ्वी, अप, तेजो, वायू, प्रत्येक वनस्पती, साधारण वनस्पती, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय असे 10 स्थानगत जीव आहेत। यापेक्षेने 10 भेद आहेत जीवाचे। आणि मग दशधर्मरूप किंवा अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी जेवढे 10 होतात ते स्थान समजून घ्या। दीदी पण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सगळे जीव यायला पाहिजेत ना? आपण मार्गणीमध्ये कसं बघतो की सगळे जीव आले, सगळे जीव यायला पाहिजेत ना प्रत्येक ह्याच्याने? असं नाही, फक्त भेद करत असताना। मग आता संसार आणि त्रस आणि स्थावर म्हणताना मुक्त जीव कुठे येतात? म्हणजे एक ढोबळ आता संसारातच चाललंय ना दीदी, संसार आणि ते झालं एकदा, मग आता फक्त आपण संसाराचेच भेद करत चाललो, त्यांना घेतलं नाही आता परत आपण मध्ये। मग 2 भेद करत असताना ते पण घेतले ना, त्रस आणि स्थावर, मग त्यात मुक्त जीव नाही आले। पण बाकीचे तर सगळे जीव आले ना, सगळे आले की, पण एक पण सुटला गेला नाही। आमच्याकडे सिद्धच मुख्य आहेत तेच पाहिजेत ना पहिल्यांदा। बरोबर आहे तसं, पण आता त्यांनी ज्या अपेक्षेने भेद होऊ शकतात ते सांगायला लागले। त्यात सगळेच गर्भित व्हायला पाहिजेत असं काय तिथं उल्लेख नाही आला। पण त्यांनी केलंय, आपण आपलं चुकलं काय करायला, आपण दशधर्म किंवा व्रत वगैरे केलं तर फक्त आपले थोडे लोक आले, तेवढंच एकदमच छोटा आला असं म्हणायचं। दशधर्म तर स्वभाव आहे, प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे धर्म हा। 10 धर्म प्रत्येक जीवामध्ये, सगळे जीव आले त्याच्यामध्ये। कारण काय, क्षमा मार्दव हा स्वभाव आहे ना, पर्याय नाही बघायची आपण तिथं। मग स्वभाव तर प्रत्येकाकडे आहेच, फक्त जिथं आपण सगळे गर्भित होणार नाही असे पण भेद केलेत, मग ते इथं त्यांनी कुठले घेतलेत कुठले घेतले नाहीत तसे। त्यापेक्षेने जसं आता इथं काय केलं होतं, भव्य अभव्य केले, त्याच्यामध्ये पण मुक्त जीव नाही येणार। किंवा नरगती आधी 4 गती घेतले, त्यात पण मुक्त जीव येणार नाहीत। असे त्यांनी पण भेद करून जे ढोबळ सांगितलेत ना त्यापेक्षेने आपण भेद केलेत। 8 कर्मांचा आश्रव असणारे जीव, त्यामध्ये पण निराश्रव जीव आहेत ना, पण त्यांचं गर्भित होणार नाही। मग असं
जेवढे सिद्धाला सोडल्यानंतर सगळं ऍक्च्युली आपण मार्गणामध्ये फक्त संसारी जीवनच बघतोय आणि नंतर सिद्धांत स्पेशलिस्ट सांगतोय की हे त्याच्यामध्ये आहे असंच केलं प्रत्येक मार्गण्यामध्ये. हो मार्गण्यामध्ये येणार की तसं, पण इथं त्यांनी जे स्थानांगमध्ये भेद करायलेत ना त्यामध्ये असं काही इसेन्शियल नाहीये. त्यांनी घेतलं की दिदी, त्याने सगळं घेतलं, सिद्धांना सोडून सगळ्यांनाच घेतलं. संसारी आणि मुक्त केले की भेद, संसारी मुक्त भेद केले की त्याच्यात समजून घ्या. असं आता आपल्याला ग्रहण करायचंय तर तसं करू शकतो. म्हणजे त्यांनी काय असं तिथं स्पेसिफिक वर्णन नाही सांगितलं की तुम्ही सगळ्या जीवांना गर्भित करा. जेवढे भेद होऊ शकतात तेवढ्या अपेक्षेने समजून घ्या असं. ते राहिलं माझं एक बघायचं, विंशती भेद कुठल्या अपेक्षेने केले ते तुम्ही काढले का काय? उभय मेलापकेला पर्याप्त पर्याप्त बोलत. हां तेच की ते आपण काढले, पण तसे आहेत का नाही काय माहीत नाही. त्याचं काय काहीच खुलासा आला नाही तसा. जीव समासेल असं केलं पण आपण, आणि परत निवृत्त पर्याप्त पण घेतला, अजून इंटू 3 असं गेलं होतं. 1958 झाले होते. 3 भेद केले तर ठीक आहे. तर ह्यांनी थोडंसं वर्णिजींनी खुलासा चांगला घेतला होता, ते वाचायचं होतं मला आज. जे आपण 9 पदार्थाचं वर्णन केलं ना, 9 पदार्थ कुठले? 7 तत्व आणि पुण्य पाप. तर हे आपण जीवगत घेतो का अजीवगत घेतो? जीवाच्या अपेक्षेने घ्यायचे का अजीवाच्या अपेक्षेने घ्यायचे? जीवाच्या. मग ते कर्माकडून का सांगता तुम्ही? आश्रव म्हणजे काय? कर्मांचं येणं. मग ते जीव झालं का अजीव झालं? मग कर्माची परिभाषा बोललात तर अजीवाकडनं बोललो. मग तिथं आळंदकर काका सांगताना असं सांगतात की त्याचे 3 प्रकार करायचे. जीवाच्या अपेक्षेने 7 तत्व किंवा 9 पदार्थ, अजीवाच्या अपेक्षेने आणि मिश्रच्या अपेक्षेने, असं ते त्यांनी खुलासा करतात. जे महाराजींचं चार्ट आहे ना 7 तत्वाचं, त्याच्यामध्ये घटित करत असताना. आणि इथं त्यांनी जीवाच्या अपेक्षेने 7 तत्व किंवा 9 पदार्थाचं वर्णन कसं करू शकतो हे सांगितलं आहे. चांगलं वर्णन घेतलं आहे. म्हणजे जीवाचं जीवामध्येच घटवायचं आहे. जसं तुम्ही काय म्हणता, कर्मांचं येणं म्हणजे आश्रव म्हणता ना, तर मग हे कर्मांची परिभाषा सोडा आणि फक्त जीवाच्या अपेक्षेने सांगा बघू कशाला म्हणायचं आश्रव. कसे? विभाव भाव, अशुद्ध भाव. मग जीवाचे अशुभ भाव, अशुद्ध भाव होणं म्हणजे शुभ आणि अशुभ दोन्ही पण, तर ते भाव होणं हे कर्मांचा आश्रव आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे त्यांनी काय घेतलं याच्यामध्ये की जीवामध्ये विभाव भावाची उत्पत्ती होणं याला म्हणायचं आश्रव. तर आता तसे त्यांनी 7 तत्वामध्ये जीवगत कसे भाव घटवू शकतो आपण ते सांगायला लागले. तुमच्या बुद्धीने सांगा. आश्रव मी सांगितले काय, विभावांची उत्पत्ती होणे हे भावाश्रव, त्याला भावाश्रव नाव द्या. जीवाश्रव म्हणा, भावाश्रव म्हणा. बंद कशाला म्हणायचं? बंद जीवाच्या भावाने जे बंद होत. काय जीवाच्या भावाने काय बंद होत? बंद म्हणजे काय? बांधलं जाणं. मग काय बांधलं जाणं म्हणजे म्हणायचं उपयोग त्या भावांमध्ये स्थिर राहणं, ह्यालाच म्हणायचं बंद. बरोबर. काय म्हणले? हां बोल रुपाली. जीवाचे भाव जे करतो ते बंदाला कारण आहेत ना, म्हणजे जीवाचे भाव. नाही, आम्हाला कर्माकडनं सांगायचंच नाही आहे, आम्हाला फक्त जीवामध्येच सांगायचं आहे. म्हणून कशा रीतीने घटवू शकतो, तर जीवामध्ये विभावाची उत्पत्ती हे आश्रव झालं. परत जीवाचा उपयोग त्या विभावामध्येच अडकून राहणं किंवा वारंवार तेच परिणाम, तेच भाव होणं, त्याला म्हणायचं त्यातून उपयोग न हटणं, ह्याला म्हणायचं बंद. त्यारूप राहणं जीव, ते झालं बंद. जसं तुम्ही म्हणता ना, पाणी आलं आणि थांबलं, बोटीमध्ये पाणी येऊ लागलं आणि थांबलं, तर त्याला तुम्ही बंद म्हणता. कचरा कुठून आला, कुठं दरवाजातून आत आला आणि थांबला, राहिला घरामध्ये तिथं तुमच्या, तर त्याला तुम्ही बंद म्हणता. मग तसं जीवाचा उपयोग त्याच विभावांमध्ये राहणं, तेच विभाव पुन्हा तसेच होत राहणं, ह्याला म्हणायचं बंद. पुढं समोर म्हणजे
समोर म्हणजे काय असतं? बरोबर आहे. हां, समोर म्हणजे रोखणे. मग कसं जीवाने काय रोखलं? कोणाला रोखलं? स्वतःला आत्मतत्वेमध्ये स्थिर केलं. हां, म्हणजे उपयोग आपला त्यामध्ये न जाऊ देता, विभावामध्ये न जाऊ देता स्वभावामध्ये रोखलं, ह्याला म्हणायचं संवर. आणि मग तिथं तो उपयोग राहिला की बाहेरून जे काय तुमचे विभाव होणार होते ती परिणती थांबली, म्हणजे तिथं संवर झाला. पुढं निर्जरा म्हणजे कर्म नाही जाय, त्याच्या कर्मांचं काय घालायचंच नाही याच्यामध्ये. निर्जरा म्हणजे काय? जास्त जास्त आत्म्यामध्येच राहायला गेला. हां, म्हणजे त्या विभावांची निर्जरा होत गेली. जेवढं तुमचा उपयोग स्वभावात राहिला तर ते विभाव हळूहळू तुटत गेले ना, राहिले नाहीत पुन्हा त्याचे विचार. त्याच्यावर छान चिंतन होऊ शकते बरं का. म्हणजे करा तसं की कुठं आपला उपयोग एकीकडं अडकला ना तर दुसरीकडचे विचार सुटत जातात सहज. मग ते आता बाहेरच्या विषयातलं नाही सांगायचं आहे. तर जेव्हा स्वभावात जीव अडकला किंवा उपयोग अडकला त्याचा, तर बाहेरचे अशुभाव शुभभाव हे विभावभाव कसे आपोआप निर्जरित होत राहतात. त्याचं उदाहरण तुम्ही मला सांगायचं आहे एखादं. कशा रीतीने एखाद्या ठिकाणी तुम्ही उपयोग अडकला तर एखाद्या विचारांचा कसा तुमचा दूर झाले, ते आपोआप दूर कसे झाले हे तुम्ही मला सांगायचं आहे. तोपर्यंत विचार करा. मोक्ष म्हणजे काय? परिणामयुक्त अभ्यास करताना तिथे डोकं लावं लागतं भयंकर. सो तेव्हा मग त्याच्यात आपण अडकलो की फार विकल्प राहत नाही. मध्ये मध्ये जातात पण तरी सुद्धा पुष्कळचा उपयोग लागतो. बरोबर. अजून करण योगामध्ये शिकायचं तर असं सूक्ष्मता लागते. इकडं तिकडं ऐकत बोलत फिरत मजा करत शिकायला येत नाही ते. म्हणजे कुठलंच असू दे, द्रव्यानियोग सुद्धा समजत नसतो. नुसतं काही शब्द नाही आहे ते द्रव्यानियोग म्हणजे सुद्धा. त्यातून आत्मा ग्रहण करता आला तर ते भाव समजला. हां, स्वाध्याय करताना आपलं जर त्याच्यामध्ये उपयोग असेल तरच त्यातून आपल्याला काय सांगितले ते ग्रहण होणार, अन्यथा नाही. इव्हन प्रथम योग मध्ये पण त्याच्या ज्या कथा असतात तर ते पण लिहित लावावे लागते की आधीचा हा जन्म, आधी हा असा होता. त्यांची नावं बिवं तर लक्षात ठेवायची असली ना तेव्हा तर समोर घेऊनच बसायचं आपल्या माणसांना. हा म्हणजे राजा, हा म्हणजे राणी आणि ही त्यांचे पोरं असं. त्याच्याशिवाय मी तर एक दिवस ते कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये 18 नातींची आलीत ना गोष्ट, अक्षरशः मला त्यामध्ये मी अशी फ्लोचार्ट काढून ते समजून घेतलं कोणाचा मुलगा कोण आणि कोण कुठून. एका मनुष्याची 18 नाती असू शकतात. तर ते काढायचं म्हणजे नुसतं वाचलं तर तुम्हाला 100% सांगते मी, तुम्हाला काहीच कळणार नाही आहे. हां, असे किती होऊ शकतात. असं 18 भेद. त्याच मुलाचे आई कोण, वडील कोण, बाप कोण, सॉरी काय भाऊ कोण, बहीण कोण, सगळं या अपेक्षेने त्यांनी काढून दाखवलेत. तोच मनुष्य त्याचा वडील कसं, त्याचा भाऊ कसं, तोच काका कसं, असं वगैरे वेगवेगळ्या प्रकाराने. म्हणजे तुम्ही त्यातलं वाचला तर एकदा वाचल्यावर 100% नाही कळणार तुम्हाला. तुम्ही अजून एकदा वाचावं लागणार. म्हणजे त्यात उपयोग अडकला तर बाकीचे सगळे विचार त्यांची निर्जरा झाली असं. बरं, अजून घटू आपण. मोक्ष म्हणजे काय ते वर्णीचं प्रवचन वाचते मी, थांबा. मोक्ष म्हणजे विभावांपासून सर्वथा मुक्त होणं, ह्याला म्हणायचं मोक्ष. हां, ते बरं ठीक आहे. मोहच नाही, सगळेच कर्म ना. आता मोक्ष म्हणत असताना सगळ्याच कर्मांच्या अपेक्षेने, सगळ्याच कर्मचे योग्य परिणाम जीवाचे त्याच्या अपेक्षेने मोक्ष सांगावं लागणार. नुसतंच मोहाचे नाही, तर सगळ्याच विभावांपासून मुक्ती होणं ह्याला म्हणलं मोक्ष. करते मी एक्सप्लेन. 1 मिनिटला वाचायचं आहे फक्त. मी तुम्हाला काय माहिती आहे का, त्यातनं आपण विचार केलं जातं आहे ना. आपण जर स्वतः लावलं तर, हे नुसतं वाचलं तर ऐकलं तर एवढं नाही लागत. त्यामुळं आपण त्यांचं वाचायच्या आधी आपण स्वतः बघितलं तसं कसं लागू शकतंय. तर त्यांनी काय सांगतात ऐक. आणि इव्हन आपण आपल्याला जिथे रुची असते ना, आपण ते काम करत असताना बाकीचे विकल्प निघून जातात, कमी होतात. अरुची असली ना तरी सुद्धा तिथं तेच करावं लागतंय. म्हणजे अरुची जर काम करताय ना तर तरी सुद्धा तुम्हाला बाकीचं सगळं सोडून ते करावं लागतं. जसं माझ्यासमोर का बसलाय सांगा.
तुमची रुची किचन मध्ये असली तर मला सोडून दिलेलं असतं आणि तुमच्या रुचीचं काम करत असता. म्हणून तिथं उपयोग लागतो. दिसू दे की मला कोण कोण कुठं बसलंय मग दिस मग मी सांगते. माझ्या समोर आहे का मागं पुढं कुठं आहे. ठेवा व्हिडिओ ऑन ठेवा. तर यांनी कसं घेतले, जीव में विभावों का उदय हो रहा है, आश्रव हो रहा है. आश्रव मायने आना, उदय मायने निकलना. दीदी ते वर्णिकेच्या प्रवचनाचं हेडिंग काय त्याच गातीच्या खालीच आहे ना, एकाच्या खाली 308 पान आहे बघा. म्हणजे तसं नाही, सेपरेट पीडीएफ आहे, तसं नाही करणार. 72 गाथेच्या खाली जवळपास 2 पेजेस झाले. 72च्या खाली. ओके ठीक. तर काय सांगायला लागले आता, जीवामध्ये विभावांचा उदय होणं ह्याला म्हणलं आश्रव. समोर बात काय सांगायला लागले, जीवामध्ये विभावांचा उदय होणं ह्याला म्हणलं आश्रव. आश्रव म्हणजे येणं. तर आम्ही इथं कर्मांची अपेक्षा सोडून फक्त जीवामध्ये लावतोय. मग जीवामध्ये काय येणार, आश्रव कशाला म्हणायचं, जीवामध्ये. जीवामध्ये विभावांची उत्पत्ती. मग सगळेच परिणाम घ्या, मोह, राग, द्वेष, कषाय, विभाव, जे काय असतील, भोगाची परिणती, हे सगळं येणार विभाव. तर जीवामध्ये त्या विभावांचा औदैक भाव, सगळ्या प्रकारचे औदैक भाव जे आहेत ते आपण विभाव म्हणून घेऊ शकतो. आणि आत्ता आमचं संध्याकाळी सिद्धपूजेमध्ये पण प्रकरण हेच आलं की भगवंतांना एक विशेषण दिलंय. काय, विदुरित संस्कृती भावनिरंग. म्हणजे काय, ज्यांचे संस्कृती भाव म्हणजे संसाराच्या योग्य भाव दूर झालेले आहेत असे ते सिद्ध आहेत. मग मी काल त्याच्यावर चिंतन केलं की संसाराच्या योग्य भाव काय असतात. तो म्हणजे एक आपण स्वतः काढायचं की मी दिवसभरामध्ये संसाराच्या योग्य भाव किती करतो आणि मुक्तीच्या योग्य भाव किती असतात माझे. मग आपण जे परिणाम करतो ना, तर त्या परिणामांमधून कळतं की किती संसाराकडं झुकलोय आणि किती मुक्तीकडं झुकलोय. काय धनश्री काकी काय विचार करताय, काय संसारात जायचं का मोक्षात जायचं. होय. मग त्याच्यामधून असं चांगलं चिंतन माझं मला कळता आलं की कसं आपला कल सगळा संसाराकडे आहे किंवा आपण कळत न कळत कसे संसाराचे योग्य भाव करतो. हे सामान्य तर ठीक आहे, क्रोधमान, माया, लोभ, मोह, आसक्ती, ह्याच्यातून पुढं जावा अजून आणि असे सूक्ष्म विचार काढा की काय काय असे आपण विभाव करतो की जे संसाराला वाढवणारे आहेत माझ्या. तर आज दिवसभरामध्ये करा विचार आणि पाहिजे तर उद्या सांगा, नाही तर आज रात्री भेटा मला, मी आहेच. तर शब्द हवा होता विदुरित संस्कृती भाव, विदुरित संस्कृती भाव आणि पुढे त्यांनी निरंग असं विशेषण घेतलंय, म्हणजे अंगाने शरीराने रहित असलेले. तर विदुरित म्हणजे दूर केलेले आहेत, संस्कृती भाव म्हणजे संसाराच्या योग्य भाव ज्यांनी, असे ते सिद्ध. सांगा बघू 1-2 संसाराचे योग्य भाव कुठले. आपला ऍक्च्युली दुसऱ्यांबद्दलच आपण जास्त विकल्प करतो. त्यांनी असं केलं तसं केलं किंवा करता भाव. बरोबर, कर्ता बुद्धी किंवा पराबद्दलचे विकल्प, अजून कर्तृत्व, भोक्तृत्व, भोक्तृत्व, एकत्व, शरीराचा विचार, परचिंता, दमा. बर, ते आचार्यांचे भाव आहेत. तुमचे भाव सांगा. ममत्व आलं की, एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, अजून असा शब्द मला शास्त्रातले काय नको, तुमचे सांगा की तुम्ही काय भाव करता. उगीच ते आपल्या आचार्यांचं उचलून सांगू नका. बर तरी ते पण चालतंय, असं काही नाही की आता मोक्षगामी जीव आहे तो काय झोपणार नाही, खाणार पिणार नाही, असं नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं की त्यातून आनंद हे भाव संसाराला कारण. परातून सुख बुद्धी. बरोबर, परामध्ये सुख बुद्धी. अजून आणि
दुसऱ्यांच्या प्रशंसा निंदेवरती मी ठरवणार की ते चांगले की नाही किंवा माझं सुख दुःख त्यांच्या हातात. म्हणजे पराने माझी प्रशंसा केली, निंदा केली तर त्याच्यामध्ये मी सुखी, त्याच्यामध्ये मी दुःखी, हे भाव सुद्धा तुम्हाला संसार वाढवणारे आहेत. विचार होत आहे का तसं? सांगा का संसार वाढतं? तुम्ही माझी प्रशंसा केली, हा मी त्या शब्दात अडकलो ना, मग शब्दाने मला सुख येते, माझ्यात सुख आहे मी जाणलंच नाही, त्यामुळे मुक्ती कुठे मिळणार? प्रशंसा शरीराची करतो, त्या पर्यायाची करतो म्हणजे तो संसार. बरोबर. पर्यायामध्ये अडकला, पर्यायामध्ये अहम बुद्धी, हे सगळ्यात मोठं संसाराचं कारण. अजून ध्यान आणि स्वाध्याय सोडून बाकी सगळं संसाराचेच विकल्प आहेत. हो की, असं आम्हाला ढोबळ एकदम संग्रह करून नाही सांगायचं, आम्हाला असं डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे. हो, तुमचा संसार कळू दे ना. इष्टवियोग अनिष्ट संयोगच्या वेळेस आपले परिणाम असे हे होतात ना, म्हणजे संसार वाढवण्यासाठी बरोबर. परत अडकलो म्हणूनच इष्टवियोग जन्य अर्थ ध्यान झालं. 4 प्रकारचे अर्थ ध्यान सुद्धा संसाराचं कारण आहे. रौद्र ध्यान सुद्धा संसाराचं कारण आहे. बरं, तुमचे 8 उत्तर मीच दिली. पुढं 4 प्रकारची हिंसा, 5 प्रकारचं पाप. हा बरोबर, 5 पापाचे योग्य परिणाम. सप्तव्यसन. हा, आता तुम्ही असं सगळं मला पाहिजे ते उत्तर देईना, तुम्ही आपलं ते शास्त्रातलंच सांगताय. बरं, चिंतन करा अजून. चालतंय काय सांगा? संसाराला वाढवण्याचे योग्य परिणाम कुठले असतात? पराला आपलं समजून पराप्रमाणे आपले परिणाम करतो आपण, की पर आपला आहे आणि परामुळे आपलं कल्याण होणार आहे किंवा परामुळे आपण सुखी होणार आहे असं वाटतंय. बरोबर. म्हणजे पराधीन वृत्ती असणं हे सुद्धा संसाराच्या वाढवण्याचं कारण आहे. दुसरा मला शरण आहे, तो मला आश्रय देतो, तो आधार आहे, तो माझं संरक्षण करणार आहे, हे सगळं बाहेर अडकलो ना, त्यामध्ये अडकलो म्हणून संसार वाढतो. पूजा किती छान केली वगैरे. काय काय मी पूजा किती छान केली आज वगैरे असं. शुभ भावात जरी अडकलो तरी सुद्धा बरोबर आहे संसार. हे विचार केला नाही बरं का आम्ही. सगळ्यांनी अशुभाचीच उदाहरणं दिली. शुभाचं कोणी सांगितलं नाही. सांगा बघू. शुभ हे स्वाध्याय केलं तरच मला सुख. काय झालं? अडकलो का नाही त्याच्यामध्ये? कोणीतरी सांगितलं तरच मला ज्ञान येतं. म्हणजे काय झालं? परत तुम्ही दुसऱ्याला धरूनच बसणार आहे. म्हणजे मग कुठून मुक्ती मिळणार आहे? तर दुसऱ्याला धरूनच जायचं मोक्षाला. होणार नाही. एक जण प्रतिक्रमण केलं आणि प्रतिक्रमण केल्यावरती म्हणजे बाकीचे सगळे जीवांची तर माफी मागतोय, पण स्वतःच आपण तिथे ध्यानाला किंवा जिथे आपण आपला प्रमाद धरतोय तिथे आपण तिथे करतो ती मोठी आपल्या आत्महिंसामध्ये होती. आपलं बरोबर भाव हिंसा स्वतःची पहिल्यांदा होती. म्हणजे आपली महिमा येते आपल्याला. म्हणजे आपण क्रिया सगळ्या करतो, पण त्या क्रिया केल्या हे पण चुकलं हेच नाही भाव आपल्याला करायला पाहिजे. षटक्रिया करायला पाहिजे नाही असं नाही. का अशुभात उपयोग जातोय तर तो जाऊ नये म्हणून आपण शुभ क्रिया करतो, पण ते पण करणं माझा स्वभाव नाही हे विचार करत नाही. त्यामुळं त्याच्यात पण अडकलोच. नंतर ते म्हणजे आवश्यक होऊन जातं बरं का. ध्यान किंवा अनुभूती ही आवश्यक आहे ना, ह्याला सोडून देतो आणि मग ते सगळं क्रिया व्हायलाच पाहिजे. ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये एकत्व होत जातं. म्हणून सांगितलं ते सुद्धा हे जाणा पुढं. संपले का? आहेत अजून? बघू संसार सगळ्यांचे. तुम्ही म्हणलात तसंच होतं ते की सध्या आपलं इतकं करायचं, रोज ऐकायचं, ते ऐकायचं, त्याच्यामध्ये अडकून जातो. आणि अडकू नका सांगायला लागले मी तर, तुम्ही अडकायला लागलायच अजून. हे ऐकायलाच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. ज्ञानाचा गर्व. बर, असू दे. अजून मी पण चिंतन केलेलं आहे, ते संध्याकाळी सांगेन. बघू त्यामध्ये अजून काय तर तुमच्या सगळ्यांचे पण मिळालेले ते पण सांगणार. माझं हँड रायटिंग छान आहे. होय, बघू दाखवा. म्हणजे कुठल्याच गोष्टीबद्दल जे काय आपण मद करणार सगळ्या विषयांमध्ये, तर रूप सुंदर आहे किंवा काय ज्ञान, बल, तप, हे सगळे जे काही 8 मद आहेत ते सुद्धा सगळे 8 मद संसाराचे वाढवण्यायोग्य आहेत. सगळ्यात मस्त मी स्वयंपाक करते, माझ्या सगळं स्वयंपाक कोणाला येत नाही. संसार मी चांगला करते, मी पैसे चांगले कमवते. काय अजून काय मला नाही माहित नाही. जाऊ दे, सगळ्याचं काढावं लागेल.
माझ्यामुळं घरात सगळे माझ्यामुळं घर चालतंय किंवा असं आपले परिणाम होतात ना. माझे की पण मी माझे करतो म्हणून सगळं आपले होतंय. कशाला माझे म्हणणे माझेच की मी माझेच सांगते. आपले म्हणणे आम्हाला ओढू नकोस. म्हणजे मी सगळ्यांना धर्म शिकवला किंवा माझ्यामुळं सगळ्यांना कळालं हे सुद्धा म्हणणं सुद्धा म्हणजे आजकाल वक्त्यांचं किंवा काय प्रवचन करता जे असतील काही दोषामुळे संसार वाढतो. हां सगळे 18 दोष सगळे घ्या त्याच्यामध्ये. सगळे 18 दोष सुद्धा संसाराला वाढवणार. सगळेजण असं मला ग्रुप करून सांगायला लागले. चांगली गोष्ट आहे. चला 18 दोष 8 मत 5 पाप परातून झालं ना. काय पराची दृष्टी करून आपण म्हणतो ना की संसार वाढायला लागलाय. अहो तर आपण संसार म्हणजेच आपल्यामध्ये पराची राहिलो नाही. दृष्टी आहे ना. संसार कुठं सुरू झाला? जिथं परामध्ये दृष्टी गेली तिथंच संसार आहे. स्वमध्ये दृष्टी आली तर संसार संपला आपला. ते भावच तुम्हाला संसाराचे योग्य आहेत जे कुठले शरीरात जातात किंवा परात. हा असं पण आपण घेऊ शकतो. आपल्यात आपण राहिलो नाही, स्वमध्ये राहिलो नाही. मग तर सगळंच उडवून टाकलं आणि एकच वाक्यात सगळं उत्तर झालं. क्लीन बोर्ड. आणि मी इतक्या लोकांना समजा स्वाध्यायाला प्रेरणा दिली आणि ते स्वाध्यायाला लागले किंवा एखाद्या गोष्टीत एखादा करायला लागले एखादी गोष्ट तर आपल्याला ते निमित्त झालं आपण ते उपादान होते पण त्याच्यामध्ये पण आपल्याला छान वाटतं. तेच ना. पण मी धर्माला पण छान वाटतं आपल्याला. करता मी झालो ह्याचे भाव राहतात ना. म्हणून तर म्हटलं ना की आजकाल वक्ता पण हेच बघतायत की सगळ्या श्रोत्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न. सगळे श्रोते त्यामुळं ज्ञानी झाले, महान झाले किंवा श्रेष्ठ ठरले. जाऊन कुठं जर आज ते दीक्षा घेतले तर काय सांगणार माहिती का? ते आहेत ना ते माझ्याकडे शिकले होते आणि मग त्यांनी दीक्षा घेतली. म्हणजे काय झालं मी त्याच्यामध्ये मान कशाय केला. मग उलटं तुझं कमी पण आहे की ते जाऊन दीक्षा घेतला अजून तू इथंच आहे. हां म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आज लोक जाऊ दे लोकांचं नाही काढायचं आपलंच. आपण पण अशा अनेक गोष्टीमध्ये अडकतो की जे संसाराला वृद्धी करणारे असतात. सांगू लहानाला मोठं कोण केलं? आर्षला मी केलं. त्याला शाणं कोण बनवलं? त्याला शिकवलं कोण? संस्कार कोण घातले? म्हण सासूबाईंनी घातले. आहेत माझ्यासमोर विद्या काकी. मी करता ही बुद्धी जर आली तर त्याच्यातच अडकणार आपण. म्हणून आपला धर्म नाही सुटायला पाहिजे. तुझे परिणाम उलट खूप छान आहेत की स्वाध्याय ध्यानाची रुची आहे आपल्याला, धर्माबद्दल प्रेम आहे, करण्याची इच्छा आहे. तर एवढं आपलं ठेवायचं ध्येय की कुठलंही असू दे संसाराचं कार्य सोडायचं नाही आहे पण ते करत असताना मला माझी रुची माझा धर्म सुटू नये. आणि जर ते सुटलं तर संसाराचे भाव झाले सगळे. म्हणून म्हटलं की सगळ्यांच्याच अपेक्षेने आहे की आपण जिथं मोह करायला गेलो, जिथं एखाद्यामध्ये अडकलो, त्याची सवय झाली ना आपल्याला तर समजून घ्या तुम्ही धर्मापासून स्वतःपासून दूर जाताय. आता वाचू का? हां आता म्यूट बसा सगळेजण. आश्रव मायने आना, उदय मायने निकलना. जीव में विभावों का उदय हो रहा है, उदय निकल रहा है. ये जीव के स्वभाव के ऊपरी स्थल पर विभाव आ रहे हैं. जेवढ्या प्रदेशामध्ये स्वभाव आहे तेवढ्याच प्रदेशामध्ये विभाव आहे. काय कळलं सांगा? तुमचा स्वभाव काय आहे हो? ज्ञान दर्शन आनंद सुख वीर्य हे तुमचा स्वभाव आहे. तर जेवढ्या प्रदेशामध्ये असंख्यात प्रदेशी जीव आहे तुमचा, जेवढ्या प्रदेशात स्वभाव आहे तेवढ्याच प्रदेशात विभाव आहेत. नाहीतर असं नाही आहे की 50% आम्ही धर्म करतोय आणि 50% संसार करतोय, असं होणार नाही. यहाँ जीव के अंत स्वभाव में विभाव नहीं पड़ा है. हां म्हणजे असं सांगायचं त्यांना की जरी जेवढ्या प्रदेशात स्वभाव आहे तेवढ्याच प्रदेशात विभाव आहे तरी स्वभावामध्ये विभाव नाही आहेत. काय कळलं? स्वभाव आहे तिथंच पर्याय आहे. एकाच क्षेत्रात स्वभाव आणि विभाव असले तरी स्वभाव म्हणजे विभाव नाही, विभाव म्हणजे स्वभाव नाही. ते आपापल्या भिन्न रूपाने विद्यमान आहेत एका क्षेत्रात. हां स्वभावामध्ये विभाव नाहीत. कारण स्वभाव म्हणजे नित्य शाश्वत द्रव्य येते आणि विभाव म्हणजे पर्याय आहे. मग जेवढ्या प्रदेशात द्रव्य तेवढ्याच प्रदेशात त्याची पर्याय आहे. पण पर्याय द्रव्यामध्ये घुसत नाही. पर्याय द्रव्यातून निघती पण पर्याय ही क्षणिक आहे म्हणून तो स्वभाव नाही होणार. जीव के अंत घेऊ शकतो. घेऊ शकतो. बरोबर आहे. पर्याय म्हणजे तो हा नाही. जी काय पर्याय उत्पन्न झाली ती
जीवापासून त्या द्रव्यापासून भिन्न आहे म्हणून ती नष्ट होऊन गेली। जीव के अंत स्वभाव में विभाव नहीं पड़ा है किंतु वह एक परिणमन के रूप में आया है। हे इथं शिकताना तुम्हाला समजतंय, पण जेव्हा स्वतःवर घटवताय ना त्यावेळेस विसरताय तुम्ही। काय म्हणायचं, एकदम परफेक्ट आहे ते, की जिथं क्रोध झाला तिथं वाटतंय का की हा क्रोध झाला, हे विभाव आहेत, हे माझ्यामध्ये नाही आहेत, हे नष्ट होणार आहे, असे आपण एकरूप झालेलो असतो त्याच्याशी की सगळं विसरलेलं असतं। म्हणून त्यांनी सांगतात काय, एक परिणमन रूप आहे एवढं हे विसरून जातो आणि मग त्या रूप वर्तन करत असताना तेच तुमच्या संसाराची वृद्धी करतं। देखो जीव में विभावों का आना यहाँ आश्रय हुआ, जीव में विभावों का बांधना सो बंध है। जीव ने अपने उपयोग में उन विभावों को बांध रखा है, उसे यह उपयोग हटाना नहीं चाहता, यही बंद हुआ। म्हणजे त्या विभावांमध्ये गेला उपयोग तर त्यातून दूर जावं वाटत नाही। एखाद्या गोष्टीतून आनंद येतोय, भोगतोय आपण तो विषय, तर त्यातून किती वाटतं आपल्याला दूर व्हावं। समजा फिरायला गेलो कुठंतरी, कुठं गेलो, कुठं गेली होती ते काय कोण आहे ते, शिखरजीला गेलं तरी सुद्धा जाऊ देत लोक, आहो ते दार्जिलिंग आणि काय म्हणायचं मला तर नाव पण माहिती नाही, महाबळेश्वर, असं तिकडे इकडे गेले तर तिथून किती आवडतं तुम्हाला। खरं खरं कुठं गेलो तर आपण फिरायला तिथं रमतो ना, ते छान आहे वाटतं। तिथं मुलीकडे गेलो सांगा, रमतो का नाही, नको वाटतं यायला। मग तिथं आवडतं ते सुद्धा चंचलता झाली बरं का। मग तुम्ही रिक्षा घेऊन गेलात ना जंगलामध्ये 8 दिवसांनी, परत यावं वाटायचं तुम्हाला। त्यामुळं जिथं गेलो तिथं रमायचं पण नाही आणि तिथनं हालायचं पण नाही, म्हणजे राहायचं आज्ञेमध्ये हे सांगायचंय। कुठल्याही असू देत बहिरंगामध्ये तुम्हाला परिस्थिती, वातावरण, नाही तर लग्न होऊन गेलेली 8 दिवसांनी परत येईल आणि म्हणाल की मला तिथं नको वाटायला, म्हणजे पर्यायच आहे शेवटी। तुम्ही पर्याय संसारात अडकणार तर ती पर्याय आहे त्याला भोगत राहणार आणि ते बंद आहे तिथं जर रमलात तर। म्हणजे कुठेही राहा, कुठल्याही पर्यायात, तरी सुद्धा स्वभाव नाही सुटायला पाहिजे। स्वभावाशी बांधले जावं तर बंद आहे तो, आपण बंद करायला जातोय शुभ अशुभ भावामध्ये। देखो अचरज की बात की जीव में जो विभाव उत्पन्न होते हैं वे दूसरे क्षण नहीं रहते। हे फॅक्ट आहे बरं का। जेव्हा तुमच्यामध्ये एक पर्याय उत्पन्न झाली, ती एक पर्याय एका समयाची असते, दुसऱ्या समयाला नष्ट होते, पण तुम्ही काय करता, तेच परिणाम, तीच पर्याय खूप वेळा असं वाटतं ना तुम्हाला, तर एकच समयाची आहे ती पर्याय, ते सांगतात। दूसरे क्षण नहीं रहते, दूसरे क्षण अन्य विभाव हुआ, तीसरे क्षण अन्य विभाव हुआ। ये विभाव क्षण क्षण में नाना हुआ करते हैं, लेकिन यह उपयोग यही समझ रहा है कि हम उसी विभाव को पकड़े हैं, वही सर्वस्व है। उन्हीं विकारों को यह भ्रांत उपयोग में पकड़े हुए है। उपयोग विभावों को कहाँ पकड़ सकता है, विभाव तो एक क्षण हुआ दूसरे क्षण मिट गया, पर उपयोग तो जिसे जान रहा है उस जानन के अनुसार तो उन सबको पकड़े हुए है, मानो पकड़े हुए हैं मानो, अथवा उस विभाव सामान्य को यह जकड़े हुए है ना, यही उसका एक बंध है। जसं म्हणलं आर्शने तुम्हाला धरलं आणि तुम्हाला कुरवाळतोय, तुम्ही त्याला कुरवाळताय, एक समयाची पर्याय का अनेक समयांमध्ये तुम्हाला काय वाटतंय, तेच सुख मी निरंतर भोगतोय। प्रति समयाला पर्याय बदलतीये। एक डिश खाताय समजा काहीतरी, त्यातून आनंद येते तुम्हाला, प्रति समयाला येणारा आनंद तोच आहे। कसं तीच डिश खाताय ना, मग त्यातून आनंद येणारा तोच असतो का, समजते। तुम्ही 4 लाडू खावा, 5वा खाताना आम्ही तुमचा चेहरा बघणार, कसा असणार हो, सॅच्युरेशन, बस वही पर वैसे के वैसे नाही, तसंच्या तसं उताला। हां, म्हणजे बदलत तो सारखे नाही तसेचे तसे पण नाही राहत, हे सांगायला लागले हो मी। बदलतात वैसा नाही, वही चांगलं वाटते खायला, ते चांगलं वाटते, पण ती पर्याय सेम नाही, वैसे की वैसे नाही, थोडं चेंज आहे। हां, आणि नंतर चांगलं पण वाटत नाही, त्या पुढचं सांगायला मी, म्हणजे ते नंतर तर बास म्हणता ना तुम्ही, म्हणजे सांगायचंय सॅटिस्फाईड, आता बास नको, म्हणजे सांगायचं की पर्याय बदलतीये, ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे, त्यातून येणारे भाव आपले आहेत
आणि ते एका समयाचे आहे, दुसऱ्या समयाला दुसरे भाव असतात, पण आपल्याला वाटते आपण निरंतर तेच भोगतोय, यालाच म्हणायचं बंध. त्या विभावांमध्ये अडकणं, तेच विभाव पुन्हा पुन्हा करत राहणं, ह्याला म्हणायचं बंध. बोला. त्या भावांचा, त्या परिणामांचा आपल्यामध्ये थांबणं हाच भावबंध आहे. ते झटकायला आले पाहिजे. हां, म्हणजे ते कसं करायचं, उपयोग बदलायचा हाच उपाय आहे, दुसरं काही नाही आहे. आपण त्यात उपयोग अडकणं यालाच बंद म्हणलं. बदलायचा म्हणजे ते भाव झालेला मी पारिणामिक भाव आला, मी न्याय, मी ज्ञानदृष्टा, ज्ञानाचं परिणाम असं कुठल्या पण अंगाने बघावं लागत. म्हणजे तुम्हाला सांगू का, संसारी लोक एवढे चतुर असतात, ते बदलायचं म्हणजे काय बदलतात माहिती का, लाडू सोडतात आणि जिलेबी खातात. म्हणजे काय बदललो, विभाव बदलले नाहीत, विभाव तेच आहेत. मग असं कोण करते, तुम्ही नाही बरं का, मी करते, मी सांगाले माझं. तर हे स्वतःचं आपण परीक्षण करा की आपण कशा रीतीने त्या विभावांमध्ये अडकत जातो आणि कशा रीतीने त्याला बंध म्हणतात. पुढं समोर करायचं आहे का आज. यह जीव जब भेद विज्ञान करता है, भेद विज्ञानी होता है और इस विविक्त स्वरूप का परिचय पाता है, तब यह जानता है ये विभाव मेरे नहीं है, स्वभाव नहीं है, औपाधिक भाव है. ॲक्च्युली संध्याकाळी जे मी वाचायला लागले ना, चंदनाची जे गोष्ट आहे त्यांनी घटवलेली, राजकुमार शास्त्री का काहीतरी नाव आहे त्या पंडितांचं, मला नाही लक्षात. तर त्यांनी एवढं छान घटवलं आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही समोरच्याचे औदैहिक भाव आणि शैक्षणिक भाव बघता ना, तोपर्यंत तुमच्यामध्ये विभाव होतात. किती छान आहे की नाही वाक्य. एक असं त्यांनी घेतलेले एक कोट खूप चांगले चांगले आहेत, म्हणजे ते घ्यायचं आहे अजून मला. तर हे करेक्ट वाटलं मला की तुम्हाला मी काय बघितलं, तुम्ही स्त्री आहे, तुम्ही माझी सासू आहे, माझी हां जे पण असेल ते औदैहिक भाव म्हणायचं. तर ती जे औदैहिक समोरच्याचे औदैहिक भाव आहेत आणि शैक्षणिक भाव आहेत, तोपर्यंत तुमच्या परिणामामध्ये भेद राहणार, म्हणजे त्यांच्याविषयी कशाय विभाव राहणार. नाहीतर तुम्ही त्याचा पारिणामिक भाव बघितला तर काय फरक पडणार आहे हो. म्हणजे तिथं तो जीव दिसणार तुम्हाला. म्हणून हे एक आश्रवाचं कारण आहे. आश्रव आणि बंधाचं कारण काय आहे, अशी आपली दृष्टी. एक मिनटं, आता ते होणार नाही आहे, मी समोर उद्या करते, तुम्ही करून ठेवा तोपर्यंत परिणामामध्ये समोर की कशा रीतीने आपण त्या विभावांपासून दूर झालो तर त्याच्या योग्य आपले परिणाम कसे असायला पाहिजेत. विभावाला सोडून आपण जर आपली दृष्टी केली किंवा आपला विषय घेतला त्या ज्ञानामध्ये, तर आपल्याला अनुभव होतो त्या सगळ्या विकल्पांनी. त्या ॲक्च्युली तुम्ही भोगता ना, त्यामध्ये त्रास आहे तुम्हाला, पण वाटतंय सुख आहे. कसं काय पण खाताय, बघताय, भोगताय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाही की ते मला दुःख देणार आहे, तुम्हाला सुख देणारं वाटतं. सांग कसं. क्षणिक आहे ना ते, असू दे की, पण ते त्रास देत आहे असं कसं म्हणताय. जे काय भोगताय नाही ना, हिंसा होतो ना, पहिली आपली हिंसा झाली, नंतर बाहेर हिंसा झाली, त्या हिंसेचं फळ दुःख आहे. बरं, नाही मी आत्ताच म्हणते, आत्ता भोगताना पण तुम्हाला वाटतंय की मिरची असती ना, ते म्हणले काय वर्णीजी, सी सी करते खाते हे, म्हणजे हुसहुस करत खाता तुम्ही, सुख देते का दुःख. त्याच्यातून आनंद मानला. हां, म्हणजे ती ॲक्च्युली दुःख देणारी गोष्ट आहे. त्या मिरचीकडेच जाऊ नका. सगळेच भोग जे काय 5 इंद्रियांचे भोग आहेत ते तुम्हाला त्या समयापासून दुःख देत आहेत, पण तुम्ही काय अनुभव करताय, नाही हे सुख देत आहे मला. म्हणूनच पैसे हातात आल्यावर सांग सुख का दुःख. सुख ना, ते असतो तो मनुष्य, त्याच्या हातात पैसे आले आणि तो निघाला होता दुसऱ्या गावाला घेऊन. जाऊ दे, आत्ताच झाली होती गोष्ट. कोणाची, सोलापूरमध्ये एकांच्या मोबाईलचं दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये चोरी झाली होती. त्यांनी वरचं पत्रा काढून घुसून आतमध्ये 4-5 लाखाचा माल घेऊन गेले होते. आणि ते कोणाकडनं कसं कळलं की तो मनुष्य शाणा जाऊन गावातच कुठंतरी नाक्याला बाहेर तो मोबाईल विकायला बसला होता. आणि ते तिथनं त्यांनी विचारलं कुठला मोबाईल, कसलं काय, आणि ते काय नंबर्स असतील का काय मला नाही माहिती.
त्याच्यावरनं काय ते जॅक लागला, त्याने पोलिसांकडनं वगैरे कन्फर्म करून घेतला आणि त्या मनुष्याला पकडला गेला. तो त्यांनीच तिथनं चोरले होते म्हणून. पण त्याच्याकडनं मिळाला किती, 2-2.5 लाखाचा काहीतरी माल मिळाला म्हणे. कशासाठी सांगत होते? हां, म्हणजे त्याला वाटलं की मी चोरी केली आहे ना, तर मला त्यातून सुख मिळालं. त्याच समयापासून दुःख सुरू झालं का नाही? म्हणजे तसंच आहे, तुमच्या हातात पैसा आला ना, तुम्हाला वाटतं ही सुखाची गोष्ट आहे, पण मागून चोर येत असते. काय केलं? नव्हता पैसा तर सुखी होतात. ते चोर येऊन बघून गेला असं, नाही मिळालं असं त्याला काय, पण जवळ ठेवलेत ना पैसे, तर उगीच भय सुरू झालं की ट्रेनमधून जात असताना वगैरे. आता आम्ही यात्रेला जात असताना एकदा काय झालं, पैशाची बॅग होती म्हटल्यावर काहीतरी त्यात असेल, माहीत नाही काय होतं काय नाही, आणि ती दिली आम्ही पप्पांकडं ठेवा म्हणून. आणि आता आम्ही निर्धास्त, त्यांनी सांभाळणार म्हटल्यावर आपल्याला काही टेन्शन. त्यांनी आपलं नाही, लॉक होते गं, लॉक की वगैरे सगळे होते, ते साखळ्या असतात ना असं बांधून ठेवायचे वगैरे, असलं काहीतरी. ते पिशवी पप्पांकडे दिली आम्ही, आणि पप्पांकडे म्हणलं आम्ही आपलं निर्धास्त. पप्पांनी काय केलं, झोपले होते ट्रेनमध्ये, ते डोक्याखाली घेतले. म्हणले कोण कशाला हात लावता येतं डोक्याखालनं, म्हणलं हलवताना तर कळणारच की. ट्रेन थांबली, पप्पा असे उठले, ते मागून कोण उचलून घेऊन गेलं माहीत पण नाही, आणि नंतर कळालं की बॅग नाहीच आहे. म्हणजे काय झालं, जवळ असताना सुख होतं का दुःख होतं? तेव्हापासूनच दुःख सुरू झालं होतं की कोण पळवतंय का, नेतंय का, संपतंय का, नष्ट होतंय का. म्हणजे ती गोष्ट दुःख देणारीच आहे. तुम्हाला वाटतंय फक्त की ती सुखाचं साधन आहे. म्हणून हे विचारच आपल्याला आसरव आणि बंद करवणारे आहेत. त्या विचारांपासून दूर होणं हेच संवर निर्जरेचं कारण आहे. हो, जाणा. स्वतःच्या शुद्ध, निर्मल, पवित्र आत्म्याला जाणा. हाच माझा स्वभाव आहे. पहा, या स्वभावामध्ये कोणतेही विभाव नाहीतच. सर्व विभावांनी शून्य शुद्ध स्वभाव जाणा. माझ्यामध्ये आसक्ती नाही, एकत्व नाही, ममत्व नाही, कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी नाहीच. क्षणिक पर्यायामध्ये माझा आनंद नाहीच. स्वविषय जाणा. आनंदमय स्वरूपोऽहम्, स्वाधीन स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो हरि.